आता आपण पाहणार आहोत रिफ्लेक्स ऍक्शन. आता रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? इट इज सडन इनव्हॉलंटरी स्टिरियोटाइप रिस्पॉन्स गिवन टू द स्टिम्युलस विच इज एक्सटर्नल ऑर इंटरनल स्टिम्युलस. म्हणजे एखाद्या स्टिम्युलाला, आता स्टिम्युलस म्हणजे काय? एनी चेंज इन द एक्सटर्नल ऑर इंटरनल एन्व्हायरमेंट विच प्रोवोक ऑर्गॅनिझम टू गिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या बाहेरील किंवा शरीरातील वातावरणामध्ये होणारा बदल की जो आपल्याला रिस्पॉन्स द्यायला स्टिम्युलेट करतो, उद्दीपित करतो, तर त्याला काय म्हणतो आपण? स्टिम्युलाई. आता रिफ्लेक्स ऍक्शन कशी असते? सडन, इनव्हॉलंटरी, नंतर इट इज अनकॉन्शियस. आता याचं एक्झाम्पल एक आहे की विड्रॉवल ऑफ हँड आफ्टर टचिंग हॉट ऑब्जेक्ट. आपण गरम वस्तूला हात लावला तर आपला हात पटकन मागे येतो, त्या वस्तूपासून दूर जातो. का आपण असं म्हणतोय चांगला आहे, चला भाजू द्या, छान शेकला जातोय, असं आपण करत नाही. आणि त्या आपल्याला आपल्या न कळत, अनकॉन्शियस म्हणजे काय? न कळत तो हात त्या वस्तूपासून बाजूला होतो. आता ही जी ऍक्शन आहे काही मिली सेकंदात होते, म्हणजे सडन आहे, इनव्हॉलंटरी आहे, आणि नंतर कसे इट इज इनव्हॉलंटरी अनकॉन्शियस हा रिस्पॉन्स आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्स ऍक्शन. आता याचे जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतं रिफ्लेक्स ऍक्शनचं, त्याला म्हटलं जातं रिफ्लेक्स आर्क. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स आर्क. आता याची दुसरी डेफिनेशन अशी केली जाते: पार्ट ट्रॅव्हल बाय इम्पल्स फ्रॉम रिसेप्टर टू इफेक्टर व्हाया सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे हा जो इम्पल्स आहे तो रिसेप्टर कडून सेन्सरी न्यूरॉन कडे येणार आहे, त्याच्याकडून तो सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे येणार आहे, आणि तिथून तो इफेक्टर कडे येणार आहे. हा जो पाथ आहे याला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्स आर्क. आता या रिफ्लेक्स आर्कचे टाइप्स आहेत. जर समजा एकच सेन्सरी न्यूरॉन आणि एकच मोटर न्यूरॉन इन्व्हॉल्व असेल तर त्याला म्हणायचं मोनोसिनॅप्टिक. जर या दोघांपेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणायचं पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्स आर्क. आता याच्यात जो हा इफेक्ट असतो तो जर आपल्या बॉडी स्ट्रक्चरवर असेल, एक्सटर्नल बॉडी स्ट्रक्चरवर असेल, म्हणजे तो जर समजा स्केलेटल मसल असेल तर त्याला म्हणायचं सोमॅटिक रिफ्लेक्स आर्क. आणि हा इफेक्टर आपल्या विसरल ऑर्गन मध्ये असेल किंवा आपल्या ग्लँड मध्ये असेल तर त्या रिफ्लेक्स ऍक्शनला म्हणायचं विसरल रिफ्लेक्स आर्क. दॅट रिफ्लेक्स आर्क इज कॉल्ड ॲज विसरल रिफ्लेक्स आर्क. लक्षात घ्या, दोन क्रायटेरिया सांगितले: एक सेन्सरी न्यूरॉन, एक मोटर न्यूरॉन, त्याला म्हणायचं मोनोसिनॅप्टिक. या दोघांपेक्षा जास्त पॉलिसिनॅप्टिक. दुसरा क्रायटेरिया, इफेक्टर कुठे आहे? एक्सटर्नल बॉडी स्ट्रक्चरवर असेल आणि स्केलेटल मसल असेल तर त्याला म्हणायचं सोमॅटिक. आणि तो जर ग्लँड मध्ये असेल किंवा इंटरनल विसरल ऑर्गन मध्ये असेल तर त्याला म्हणायचं विसरल रिफ्लेक्स आर्क. आता आपण पाहूया कॉम्पोनंट्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन, की ही जी रिफ्लेक्स ऍक्शन आहे त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे. त्याचा पहिला कॉम्पोनंट आहे रिसेप्टर. रिसेप्टर काय असतं? सेन्सरी स्ट्रक्चर असतात. These are sensory structure which receive stimuli and convert it into impulse, and that impulse is sensory. म्हणजे रिसेप्टर स्टिम्युला रिसीव करतो आणि त्याचं कन्वर्शन सेन्सरी इम्पल्स मध्ये करतो. आता इथं विड्रॉल ऑफ हँड आफ्टर टचिंग हॉट ऑब्जेक्ट. आता इथं रिसेप्टर आहे स्किन. थर्मो रिसेप्टर कुठे असतात? आपल्या स्किन मध्ये असतात. आता रिसेप्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक्सटेरो रिसेप्टर तुम्हाला माहिती आहे, पंच ज्ञानेंद्रिय, आईज, इयर, नोज, देन टंग अँड स्किन. दीज आर एक्सटेरो रिसेप्टर. एखाद्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या बदलाची ते आपल्याला जाणीव करून देतात. मग लक्षात घ्या, रिसेप्टर दे रिसीव द स्टिम्युला अँड कन्वर्ट इट इनटू इम्पल्स. आता हा जो इम्पल्स आहे तो इथून कॅरी करतो, कोण कॅरी करतं? सेन्सरी न्यूरॉन. त्याचे डेंड्रॉइड इथे या सेन्स ऑर्गनवर असतात. हे डेंड्रॉन दाखवले.
सेन्सरी न्यूरॉन आहे तो लोकेटेड आहे डॉर्सल रूट मध्ये आणि त्याची सेल बॉडी डॉर्सल रूट गॅंग्लियन मध्ये आहे. हा सेन्सरी न्यूरॉन तो इम्पल्स सेन्सरी इम्पल्स रिसेप्टर कडून घेतो आणि तो सीएनएस पर्यंत आणतो आणि तिथून हा इम्पल्स हा ऍडजस्टर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन कडे पास होतो. हा ऍडजस्टर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन त्याचं ॲनालिसिस करतो, इंटरप्रिटेशन करतो आणि त्या इम्पल्सचं कन्व्हर्शन मोटर इम्पल्स मध्ये करतो आणि तो मोटर इम्पल्स हा मोटर न्यूरॉन कॅरी करतो. त्याची सेल बॉडी इथे ग्रे मॅटर मध्ये असते आणि तो मोटर इम्पल्स इफेक्टर पर्यंत आणला जातो आणि इफेक्टर त्याला प्रॉपर रिस्पॉन्स देतो. इफेक्टर दोन प्रकारचे असतात, आयदर मसल ऑर ग्लँड. इफेक्टर आर ऑलवेज आयदर मसल ऑर ग्लँड. रिसेप्टर सांगितलं तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता विथड्रॉल ऑफ हँड आफ्टर पिन प्रिक, इथे इफेक्टर आहे स्केलेटल मसल. सलायवेशन ॲट द साइट ऑर स्मेल ऑफ टेस्टी फूड, इफेक्टर आहे ग्लँड. मग लक्षात घ्या इफेक्टर दोन प्रकारचे असतात, आयदर ग्लँड ऑर मसल. आता हे जे रिफ्लेक्स आर्क आहे आपण एक मेकॅनिझम समजून घेऊया एका उदाहरणाद्वारे. उदाहरण पुन्हा तेच घेऊया. विड्रॉवल ऑफ हँड आफ्टर टचिंग हॉट ऑब्जेक्ट. हियर रिसेप्टर स्किन, देन इट जनरेट सेन्सरी इम्पल्स. ते सेन्सरी इम्पल्स जनरेट करतं. कॅरी कोण करतं? सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन तो इम्पल्स कोणाला देतो? ऍडजस्टर न्यूरॉनला. तो त्याचं ॲनालिसिस करतो, इंटरप्रिटेशन करतो आणि त्याचं कन्व्हर्शन करतो मोटर इम्पल्स मध्ये आणि तो इम्पल्स कोण कॅरी करतो? मोटर न्यूरॉन. कुठपर्यंत आणतो? तो इफेक्टर कडे आणि इफेक्टर त्याला प्रॉपर रिस्पॉन्स देतो. हे झालं मेकॅनिझम ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. आता हे रिफ्लेक्स ऍक्शन मुळे आपल्याला काय फायदा होतो? इट प्रोटेक्ट अस. ते आपल्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. म्हणजे एखादी सिच्युएशन, आता समजा आपला हात बाजूला झाला नसता तर आपला हात भाजला असता, म्हणजे त्याने आपल्याला प्रोटेक्ट केलं. इट प्रोटेक्ट अस. देन सेकंड, मेनी रिफ्लेक्स ऍक्शन दे आर कॅरीड बाय स्पायनल कॉर्ड. आता बरेचशा रिफ्लेक्स ऍक्शन आपले स्पायनल कॉर्ड कॅरी करतात आणि म्हणून आपल्या ब्रेनला रिलीफ मिळतो. इट गिव्ह रिलीफ टू द ब्रेन. ॲज मेनी रिफ्लेक्स ऍक्शन दे आर कॅरीड बाय स्पायनल कॉर्ड अँड इट प्रोटेक्ट अस ड्युरिंग द इमर्जन्सी. इट ऑल्सो ब्रिंग अवेअरनेस अबाउट द चेंज इन द सराउंडिंग. बाहेरच्या वातावरणात काय बदल झाला आहे त्यानुसार आपण रिस्पॉन्स देत असतो. आता या रिफ्लेक्स ऍक्शनचे टाइप्स पाहिजेत आपल्याला. जर स्पायनल कॉर्ड कंट्रोल करत असेल तर त्याला म्हणतात स्पायनल रिफ्लेक्स. जर ब्रेन कंट्रोल करत असेल तर त्याला म्हणतात क्रॅनियल रिफ्लेक्स. लक्षात घ्या कुठला सीएनएस चा पार्ट कंट्रोल करतो त्यानुसार स्पायनल रिफ्लेक्स म्हणजे कॅरीड बाय स्पायनल कॉर्ड, क्रॅनियल रिफ्लेक्स कॅरीड बाय आवर ब्रेन. आता दुसरा एक टाइप आहे इनबॉर्न अँड ॲक्वायर्ड. इनबॉर्न म्हणजे काय? जे आपल्याला जन्मता मिळाल्यात, आपण जे शिकलो नाही, आपल्याला ज्या वारसा हक्काने मिळाला त्याला म्हणायचं इनबॉर्न. एक्झाम्पल क्राईंग, लाफिंग, स्नीजिंग, कफिंग. खोकलणं आपण शिकलो नाही, शिंका देणं आपण शिकलो नाही. मग एखाद्याला हे इनबॉर्न रिफ्लेक्स ऍक्शन आहे. आणि ज्या आपण शिकलो त्याला म्हणायचं कंडिशनल किंवा ॲक्वायर्ड, विच वी लर्न ड्युरिंग द लाईफ. म्हणजे सायकलिंग आपण शिकलो, ड्रायव्हिंग आपण शिकलो, नंतर डान्सिंग आपण शिकलो. मग एखाद्याला आपल्याला जन्मता मिळाल्या नव्हत्या तर आपण त्या नंतर शिकलो. अशा ज्या आहे त्याला म्हटलं जातं कंडिशनल ऑर ॲक्वायर रिफ्लेक्स ऍक्शन. त्या आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळाल्या नाही. म्हणजे माझ्या आईला ड्रायव्हिंग येत होतं म्हणून मला येतं असं नाही, ते मला शिकावं लागलं आणि त्याच्यात जशी मी प्रॅक्टिस करेल त्याच्यामध्ये परफेक्शन येत जाईल. हे झालं ॲक्वायर्ड किंवा कंडिशनल रिफ्लेक्स ऍक्शन. आता याच्या ॲक्वायर्ड किंवा कंडिशनल रिफ्लेक्स ऍक्शन याचं फादर मानलं जातं सायंटिस्ट पावलर. त्याने काय केलं? एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला डॉगवर. सुरुवातीला त्याने फूड ऑफर केलं त्याला
सलायवेशन स्टार्ट झालं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये त्याने काय केलं, डॉगला त्याने फक्त बेल वाजवली, सलायवेशन झालं नाही. आता सलायवेशन म्हणजे लाळ तयार झाली नाही. आता तिसऱ्यांदा त्याने काय केलं, बेल वाजवली आणि फूड दिलं त्या डॉगला. असा त्याने हा जो एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे तो प्रत्येक वेळेला बेल वाजवायचा, नंतर त्याला आहार द्यायचा, हा एक्सपेरिमेंट त्याने पुष्कळदा रिपीट केला. आणि नंतर त्याने फक्त बेल वाजवली आणि फूड दिलं नाही तरी त्या डॉग मध्ये सलायवा किंवा लाळ तयार झाली. म्हणजे तो कुत्रा असं शिकला की बेल वाजवल्यानंतर त्याला अन्न मिळणार आहे. आणि याला म्हटलं जातं कंडिशनल रिफ्लेक्स, म्हणजे शिकणं. आणि याचं अजून एक उदाहरण सांगता येईल, ट्रिक परफॉर्म बाय ॲनिमल इन सर्कस. जे सर्कशीतले प्राणी वेगवेगळ्या ट्रिक परफॉर्म करतात, त्या पण एक्झाम्पल आहेत कंडिशनल रिफ्लेक्सचे. थँक्यू फ्रेंड्स.